हॅलो एव्हरीवन. आज मी बनवणार आहे मूग डाळीची पुरणपोळी. तर तुम्ही हरभऱ्याच्या डाळीची पुरणपोळी नक्कीच खाल्ली असेल. एकदा हे ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर एकदम मऊ आणि लुसलुशीत होते आणि खायला आणि पचायलाही खूप हलकी आणि छान. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा तर एका वाटीच्या मापाने एक वाटी भरून मी मूगडाळ घेतलेली आहे. ती एकदम पाण्याने स्वच्छ धुवून घेते. हे पाणी मी बाजूला काढून घेतले. ते डाळ धुतलेलं पाणी तुम्ही झाडांना ओतू शकता. खूप छान होतं ते. फर्टिलायझर म्हणून यूज करू शकता. तर डाळ बुडेल एवढं मी पाणी घातलं. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं आणि कुकरला डाळ लावून घेतली. तर जास्तही पाणी घालायचं नाही आणि कमीही घालायचं नाही. अगदी मीडियममध्ये पाणी घालायचं आहे. डाळीच्या वरती एक बोट भरून जाईल एवढं. त्यानंतर कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेतल्या. तर इथे बघा डाळ किती छान शिजलेली आहे. जास्त पाणीही त्यात उरलेलं नाही. अगदी प्रमाणात झालेलं आहे. एका चाळणीत काढून घेते. त्यानंतर त्याच कुकरमध्ये मी 1 चमचा भरून तेल घातलं आणि जी आपण डाळ काढून घेतली होती ती डाळ टाकून घेतली. छान हलवून घ्यायची आहे लो गॅसवर. तुमच्या आवडीनुसार त्याच्यात तुम्ही गूळ किंवा साखर घालू शकता. तर मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे. त्यानंतर तुमच्या फ्लेवरनुसार वेलची पूड घालायची आहे. छान हलवून घ्यायचं. साखर वितळल्यानंतर इथे बघा त्याचं टेक्स्चर थोडंसं पातळ झालेलं आहे. बाहेर काढून घेतलं आणि गरममध्येच ती डाळ आपल्याला मॅश करून घ्यायची आहे. खूप स्मूथ आणि अगदी पेढ्यासारखं, लोण्यासारखं पुरण तयार होतं. तर तुम्ही बघू शकता किती छान पुरण झालेलं आहे. तर इथे बघा किती छान स्मूथ असं पुरण झालेलं आहे. मी तुम्हाला त्याचा पेढा बनवून दाखवते. अगदी छान झालेला आहे. तुम्ही मूग डाळीचा हलवा पाहिला असेल. अगदी छान पुरण झालेलं आहे. त्यानंतर मी कणकेचा गोळा घेतला एक पेढा काढून. त्याच्यामध्ये मावेल एवढं पुरण भरायचं आहे आणि अगदी हलक्या हातानं पोळी लाटून घ्यायची आहे. तव्यावर टाकली तर इथे बघा किती छान स फुगलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल. पचायला अगदी हलकी असते आणि टेस्टीही खूप छान होते. छान अशी गुबगुबीत पुरणपोळी खायला तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कॉमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप थँक यू.